रोड नको जाऊ कशाला कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल. आता आपण जस्ट उठलो आहे, झोपलेलो 5 वाजता आम्ही तशी निघलो ना, आम्ही लगेच नाश्ता करून आम्ही जाऊन झोपलो. आता मी आता जस्ट उठता जायचं पण आहे गाईचं दर्शनाला. गाईचं दर्शन घेऊ मग काय म्हणजे जोरात नाचायचा. आम्ही जेवलो पण नाही अजून, जेवण बसून झोपलेलो. मम्मीने मला उठवलं जेवायला पण मी उठलो नाही. आता मी जेवून घेता फ्रेश होता मग तुम्हाला भेटतो बाई. चला मला तुमच्यावर वाटते एकदम गप. तुम्ही जाता आतमध्ये जायचं मंदिरापासून चला राहायचं. पप्पा या चपलाचं लक्ष द्या. राहणार पनवेल कामोठे या लाईन 500 रुपये देईल. या लाईन का मागच्या लाईन चला बघा हे आढळलो रांगेच्या माते की खूप गर्दी आहे बघा. लागलेलं आहे माझा अंग भरलेला बघा. भरपूर गर्दी आहे ना, ऊन पण भरपूर आहे. मला काय कापल्या सासूच्या जिंजा कापल्या ना तुम्ही. बघला सगळ्या बघते सासूला शिकाय देते ना.
चेरू तुला का पाहिजे? खेळली पाहिजे ना. अरे आपण वर्षाने येऊन ना खाली तेव्हा घ्या. आम्ही तर तुलाच नाही. गाईस हे बघा दर्शन निघते वाटले. हे बघा पाणी हात फुकट उद्या विकत पाणी नऊ आता घेतलाय बघा एवढ्या घेतला. चल ग घेतला 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 कोंबड्याला पाणी द्या ना मी देतो वरती द्या. Kau nasib Tio na. आज येणार रे संध्याकाळचे पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत दादा कुमार पांढरू, लक्ष्मीकांत कुमार पांढरू, आपण जिथे कुठे सेवा देत असाल पोस्टर अभिनंदन. फॅमिली भेटलेली आम्हाला मस्तपैकी. हे बघा बरी आहेत ना. आमचा ब्लॉग बघता बघते माझे आलेल्या सर्वच पदयात्री मंडळांचं मी एकूण देवस्थानाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. कर्मचारी हाऊसकीपिंगचे 4 कर्मचारी आपण त्वरितच व्यासपीठावर संबंध साधवतो. हाऊसकीपिंगचे 4 कर्मचारी आपण त्वरित व्यासपीठावरती संपर्क साधायचो.
धुराचे फटाके फोडायचे नाहीये. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. एक 2 मिनिटं पालखीला खांदा लावून घ्या आणि मग नाचा. कसा होता पुन्हा गडबड होईल. धुराचे फटाके धुराचे फटाके धुराचे फटाके धुराचे फटाके नको लावू. आजूबाजूला मधमाशाची टोळी आहे. आपले भाविक सगळे लाईनीत आहेत. कुठलाही गैरवर्तणूक इकडे करू नका. जेणेकरून आपल्या आईची ही पालखी आहे. याला कुठल्याही प्रकारचा गळबड आपल्याला लागू द्यायचा नाहीये. आपल्या आईची पालखी जोरात झाली पाहिजे का?
गाईस आता आम्ही पनवेलला पोचलेलो आहेत. दर्शना गेली तिच्या घरी ना, मला इथं सोडली ना, आता आम्ही बसमध्ये जाणार घरी. चला मग घरी जाऊन तुम्हाला भेटतो मी. ओके काही जस्ट घरात पोचलेलो आहो मी ना. लाईक डोक्यामध्ये गुलाल गेले नाही. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती काहीच, म्हणून काहीच शूट करायला मला भेटला नाही ना. चार्जर बी मी नेला नव्हता ना. चार्जर दर्शनाचा होता, चार्जर घेऊन गेली मला पनवेलला सोडून. पनवेलच्या मी बसमध्ये आलो इकडं. तर आता जस्ट घरात बसले मी ना. आता आंघोळ करायला जाते का एकदम फ्रेश होऊन येते. केस मध्ये खूप गुलाल गेलेला माझ्या लाईक खाज येतं. मला काही झोप लागणार ना, तशी तर शॅम्पू बी लावून आपण केस धुतणार आहोत ना. काहीच आता मी आलो ना, सकाळी मला काही विचार नव्हता का ब्लॉग शूट करायचा आहे. तर मी सकाळी गुड मॉर्निंग बोललो नाही, डायरेक्ट ब्लॉग शूट केलेला आहे मी. पोचले तिकडे ना, डायरेक्ट ब्लॉग मी चालू केला. म्हणून काही समजून घ्या, स्किप बिलकुल करू नका, पूर्ण म्हणजे लास्टपर्यंत बघा. खूप छान आहे, खूप आम्ही एन्जॉय केलेली आहे या ब्लॉगमध्ये. कारण की आपली मानाची पालखी गेलेली होती. पालखीसोबत आम्ही खूप मजा केलेली आहे. कारण की वर्षांची एकदा पालखी येत होती. खूप मजा, खूप एन्जॉय केली आम्ही ना. घरी पण यायचं आता, मुलांची शाळा होती ना, मुलं मला पण आज यायला लागलं. मला आज तर आम्ही येणार नव्हतो. रोशन गेला, ऐक ना, रोशन गेला ना आम्ही आलो. असं झालं, संध्याकाळचा रोशन गेला ना, आम्ही आलो इकडं. असं झालं. चला मग गाईस ना, आजचा ब्लॉग मी इथंच एंड करता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.